परम मंगलमय अशी असणारी ही कथा केवळ ऐकण्यासाठी नाही तर अंतःकरण शुद्ध करण्यासाठी आहे. आणि ही कथा मनुष्याला दुःखातून भक्तीकडे आणि भक्तीतून मोक्षाकडे घेऊन जाणारी ही भागवत कथा, ज्या ग्रंथाला सर्व पुराणांचा राजा म्हटलं जातं, ज्या ग्रंथात स्वतः भगवान श्रीकृष्ण आपलं हृदय उघडतात, तो दिव्य ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. आणि या श्रीमद भागवत कथेच्या श्रवणाने, मननाने, चिंतनाने या जडजीवांचा उद्धार होतो. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याला जागृत करणारी, पुष्ट करणारीच कथा नाही तर अत्यंत दुःखी जीवाचाही उद्धार करणारी ही श्रीमद भागवत कथा आहे. आणि ती कथा जे लोक श्रवण करतात, जे लोक ती कथा मनापासून ऐकतात, त्यांच्या पापाचा नाश करणारी ही कथा आहे. म्हणून या कथेचं महात्म्य फार आहे. पण ही कथा ऐकत असताना, ही कथा श्रवण करत असताना मन मात्र कथेमध्ये पाहिजे. शरीराने तुम्ही या सभा मंडपामध्ये आहात आणि मनाने मात्र जर तुम्ही घरी असाल तर ते फळ, कथा श्रवणाचं फळ तुम्हाला मिळत नाही. ही कथा श्रवण करत असताना तनाने, मनाने, शरीराने तुम्ही या सभा मंडपामध्ये पाहिजे. म्हणून या कथेचं महात्म्य फार आहे. कायेन वाचा मनसापि पातकं नित्यं प्रकुर्वन्ति शठा हटेन ये परस्वपुष्टा मलिना दुराशयाः सप्ताह यज्ञेन कलो पुनन्ति ते. जे धूर्त लोक नेहमी मन, वाणी आणि शरीराने पापच करतात, दुसऱ्याच्या धनाने पुष्ट होतात, तसेच मलिन मन आणि दुष्ट वासनांनी युक्त असतात, ते सुद्धा या कलियुगामध्ये सप्ताह यज्ञ केल्याच्या नंतर त्यांची पाप धुतली जातात. बघा, असाच एक ब्राह्मण तुंगभद्रा नदीच्या काठावरती एक प्राचीन, पवित्र आणि सुंदर शहर होतं. त्या शहरामध्ये आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो ब्राह्मण वेदांत पारंगत असा ब्राह्मण, शांत, सत्प्रवृत्तीचा असा तो ब्राह्मण होता. पत्नीचं नाव होतं धुंदुली. पत्नी मात्र फार कठोर होती, रागीट होती आणि कलहप्रिय सुद्धा होती. चांगलं काही सांगितलं की तिला वाईट वाटायचं, हे करू नको म्हटलं की तेच करायची, पुढे जाऊ नको म्हटलं, नदी आहे म्हटलं तर ती आवर्जून त्या नदीमध्ये जाणारच, कारलं खाऊ नको म्हटलं ती खाणारच. म्हणजे जी गोष्ट आपण करू नको म्हणेल ती करणारच, अशी ती धुंदुली होती. घरामध्ये सर्व सुख शांती असूनही आत्मदेव मात्र दुःखी होते, कारण त्यांना अपत्य सुख नव्हतं. पोटी संतान नाही, गडगंज संपत्ती असू द्या आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला अपत्य सुख नसेल, लेकराचं सुख नसेल, तर ती गडगंज संपत्ती काही कामाची आहे का? अजिबात नाही.
आणि असंच त्या आत्मदेव ब्राह्मणाला सुद्धा दुःख व्हायचं, कारण वय वाढत चाललेलं, आयुष्य संपेल आणि संतानाचं मुखही पाहता येणार नाही या चिंतेत ते सतत तळमळत होते. एके दिवशी निश्चय केला आणि निश्चय केल्याच्या नंतर वनामध्ये निघून गेले. आता आपल्याला राहायचं नाही, राहून करायचंय काय, कारण वय वाढत चाललंय, किती दिवसाचे आपण सोबती आहोत माहीत नाही. म्हणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि वनामध्ये निघून गेले. एके दिवशी ते फार निराश होऊन वनात गेले आणि तलावामध्ये उडी मारून प्राण देण्याचा निर्णय घेतला. तेवढ्यामध्ये एक ज्ञानी संन्यासी त्या ठिकाणी आले आणि म्हणाले, ब्राह्मण, असं कोणतं दुःख तुम्हाला आहे की ज्यासाठी तुम्हाला प्राण त्याग करावासा वाटतो? असं कुठलं दुःख आहे मला सांगा. आत्मदेव म्हणतात, गुरुदेव, मला अपत्य नाही. माझ्या घरामध्ये जी मी गाय बांधतो ती गाय सुद्धा वांझ आहे. माझ्या दारामध्ये मी एखादं झाड लावलं, त्या झाडाला फळ येत नाही. फुलाचं झाड लावलं, त्या झाडाला फूल सुद्धा येत नाही. माझं नशीबच फाटकं आहे, मी जगून तरी काय करू? दुःख होतंय ब्राह्मणाला. संतांनी त्यांचं कपाळ पाहिलं आणि म्हणाले, तुझं भाग्य मी पाहिलंय. या जन्मात तर काय, पण पुढील 7ही जन्मात तुला अपत्य सुख मिळणार नाही. म्हणून तू काय कर, इच्छा सोडून दे, तुला मूल होणार नाही त्या ठिकाणी. आता मला सांगा, मूल होणार नाही, लेकरू होणार नाही असं म्हटल्याच्या नंतर त्या ब्राह्मणाला काही छान वाटलं असेल का? दुःख झालं, रडायला लागले आणि म्हणायला लागले, आता मला मरू द्या आणि संतती मिळण्याचा काही उपाय सांगा, काहीतरी उपाय सांगा मला की जेणेकरून मला संतती होईल. त्यावेळेला त्यांची तळमळ पाहून त्या संन्याशाने आपल्या झोळीमधून एक फळ काढलं आणि ते फळ त्या आत्मदेव ब्राह्मणाला दिलं आणि म्हटले, हे तुझ्या पत्नीला खायला दे. आणि पत्नीला खायला दिल्याच्या नंतर तिला एक पुत्र होईल, पण सावध, तिचा स्वभाव मात्र अवघड आहे. आत्मदेव ब्राह्मणाला बरं वाटलं आणि त्या ठिकाणी ते आता निघाले घराकडे. पण त्यांना माहिती होतं धुंदुलीची कारस्थानं काय आहे. पण तरी सुद्धा एक मनामध्ये आशा निर्माण झाली की चला बाबा, आपल्याला आता पुत्र होणार आहे आणि या संन्याशाने जे फळ आपल्याला दिलं आहे ते आपण आपल्या पत्नीला देऊया. आत्मदेवानी आनंदाने ते फळ त्या ठिकाणी आपल्या पत्नीला दिलं. पण धुंदुली मात्र मनामध्ये म्हणाली की मला गर्भ झाला तर खाण्यापिण्याचे हाल होतील, त्रास सहन होणार नाही आणि मला हे फळ काही नको. म्हणून ती फळ न खाता उलट ब्राह्मणाला तोंड देऊन म्हणाली, त्या ब्राह्मणालाच अर्वाच्य बोलू लागली. त्या ब्राह्मणालाच म्हणायला लागली, तुम्हाला काही कळत नाही, अशा फळांनी कुठं लेकरं होत असतात का? असं फळ खाल्ल्याने कुठं संतती प्राप्त होत असते का? त्या ब्राह्मणालाच बोलायला लागली. एक दिवस तिची बहीण तिच्याकडे आली. तिनं सांगितलं, माझ्या पोटी मूल आहे आणि हे जे मूल आहे
ते प्रसूतीनंतर मी ते तुला देईल. तू गर्भवती असल्यासारखं नाटक कर. आणि नाटक कर म्हटल्याच्या नंतर हे फळ जे दिलेलं आहे ना, ते फळ तू गाईला खाऊ घाल. त्या पद्धतीने धुंदुली सुद्धा तयार झाली आणि ते फळ तिने गाईला खाऊ घातलं. काही काळानंतर बहिणीने तिला आपलं जन्मलेलं मूल त्या ठिकाणी धुंदुलीला दिलं. आणि धुंदुलीला दिल्याच्या नंतर इकडं ब्राह्मणाला आनंद झाला, आपल्याला अपत्य झालं. आता पोरग झाल्याच्या नंतर कसला जरी बाप असला, आनंद त्याचा गगनात मावतो का हो? त्या पद्धतीने त्या ब्राह्मणाला सुद्धा आनंद झाला. आनंदाला पारावार राहिला नाही. आणि त्या लेकराचं नाव ठेवण्यात आलं धुंदुकारी. पत्नीच्या नावावरूनच त्या ठिकाणी त्या मुलाचं नाव सुद्धा धुंदुकारी ठेवण्यात आलं. आणि तेव्हापासूनची ही प्रथा आजतागायत सुरू आहे. बापाचं जे नाव असेल त्या नावावरून लेकराचं नाव, आईचं जे नाव असेल त्या नावावरून लेकराचं नाव, अशी ही परंपरा आजतागायत सुरू आहे. आणि अशा पद्धतीने त्याचं नाव धुंदुकारी ठेवण्यात आलं. थोड्या दिवसात गायीनं जे फळ खाल्लं होतं, ज्या फळाचं सेवन केलेलं होतं, त्यातून एक मानवाकृती पण गायीसारखे कान असलेलं एक बालक, एक लेकरू त्या ठिकाणी जन्माला आलं. आत्मदेवाचा आनंद गगनात मावेनासा झाला, कारण दोन्हीकडं मुलंच आहे. आणि त्याचं नाव त्या ठिकाणी गोकर्ण ठेवण्यात आलं. दोघांचीही नावं ठेवण्यात आली. दोन्ही मुलांचे स्वभाव, गोकर्ण अत्यंत शांत, ज्ञानी, वेद पारंगत, धर्मपरायण. पण धुंदुकारी जो होता तो एकदम क्रूर, मद्यपान करणारा, चोरी करणारा, व्यभिचारी, आई वडिलांची सेवा न करणारा, दुष्ट प्रवृत्तीचा, संपत्ती उधळणारा असा हा धुंदुकारी होता. धुंदुकारी इतका दुष्ट झाला की एक दिवस त्यानं वडिलांना मारून घराबाहेर काढलं. आणि घराबाहेर काढल्याच्या नंतर आत्मदेव रडत बसले. कुठल्या बापाला बरं वाटतं आपल्या लेकरानं आपल्याला मारावं? आयुष्यभर ज्या लेकरा करता बाप झटतो, जीवाचं रान करतो, रात्रीचा दिवस करतो, कुठल्या बापाला वाटतं की आपल्या लेकरानं आपल्याला मारलं पाहिजे? ब्राह्मण रडत बसला. आत्मदेवाला फार दुःख वाटलं. त्याला वाटत होतं आत्तापर्यंत लेकरू नव्हतं, आत्तापर्यंत संतती नव्हती म्हणून शोक करत होतो, पण आता लेकरू झालं, अपत्य प्राप्त झालं आणि ते अपत्य मात्र असं मारतंय. अजून दुःख त्या ठिकाणी होऊ लागलं. नव्हतं तेच बरं होतं अशी स्थिती त्या ठिकाणी आत्मदेवांची झाली. तेव्हा गोकर्ण आले आणि म्हणाले, पिताश्री, संसार सोडा आणि वनामध्ये जाऊन भगवत भजन करा. आत्मदेव वनात निघून गेले. धुंदुलीला धुंदुकारी इतका त्रास देऊ लागला, इतका त्रास देऊ लागला की त्या त्रासाला कंटाळून एक दिवस तिने कुवेमध्ये उडी मारली आणि स्वतःचा प्राण, स्वतःचा जीव दिला. कुठल्या मायबापाला वाटत असतं की आपल्या लेकरामुळे आपला जीव जावा? अजिबात नाही वाटत. पण त्या ठिकाणी धुंदुलीने स्वतःचा जीव त्या ठिकाणी दिला.
धुंदुकारीची अशी दुर्दशा झाली की 1 नाही 2 नाही 5 वेश्या त्यांच्यासोबत तो राहू लागला. त्यांच्यासाठी चोरी डाका टाकू लागला. एक दिवस वेश्यांना वाटलं हा पकडला गेला तर आपल्यालाही शिक्षा होईल. त्याला झोपेतच मारण्याचा त्यांनी कट रचला आणि कट रचल्याच्या नंतर गळा आवळून तो काही मरत नाही हे त्यांच्या लक्षामध्ये आलं. म्हणून त्यांनी त्याला धगत्या अंगारामध्ये फेकलं आणि तो तडफडून 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 त्या ठिकाणी मरतो आहे. आणि त्या ठिकाणी त्याचं जे शरीर आहे ते शरीर त्या एका खड्ड्यामध्ये त्या वेश्या पुरतात. त्याच्या कुकर्मामुळे तो प्रेत योनीमध्ये पडतो. भूक तहान वेदना जळत असल्याची भावना त्याला असह्य होते. पण या कथेमुळे त्या ठिकाणी त्याच्या जीवाला मुक्ती मिळते. एक दिवस गोकर्ण भागवत कथा सांगण्यासाठी त्या गावामध्ये येतात आणि गावामध्ये आल्याच्या नंतर धुंदुकारी आपल्या प्रेत रूपामध्ये त्यांच्या मागे जातो आणि हाक देतो, दादा भाऊ माझी यातून सुटका करा. मी याचनेत आहे. माझा जीव कळवळतो आहे. मला फार दुःख होत आहे. दादा माझी यातून सुटका करा. गोकर्ण म्हणतात, तुझ्यासाठी गायात श्राद्ध केलं तरी तू मुक्त झाला नाहीस. आता सूर्यदेव सांगतात की भागवत कथाच तुझ्या मुक्तीचा मार्ग आहे. गोकर्ण सप्ताह पारायण सुरू करतात आणि धुंदुकारी एक 7 गाठी असलेल्या बांबूच्या खोडामध्ये जाऊन बसतो. दररोज कथा ऐकताना एक गाठ फुटते आणि 7व्या दिवशी शेवटची गाठ फुटते आणि धुंदुकारी तेजस्वी दिव्य देहात प्रकट होतो. तेवढ्यात वैकुंठाचे पार्षद विमान घेऊन येतात आणि धुंदुकारीला घेऊन जातात. यामध्ये फळभेद का आहे किंवा फळभेद काय आहे? गोकर्ण विचारतात. येथे हजारो लोकांनी कथा ऐकली. विमान फक्त धुंदुकारीसाठीच का? सगळे लोक तुम्ही इथं कथा श्रवण करण्यासाठी आला आहात. कथा श्रवण करताय, पण फक्त एकालाच हे फळ का? एकालाच हा मुक्तीचा मार्ग का? असा प्रश्न गोकर्ण विचारतात. त्यावेळेला पार्षद म्हणतात, सर्वांनी श्रवण केलं, पण मनन फक्त धुंदुकारीने केलं. शुद्ध भावाने 7 दिवस अखंड मन एकाग्र करून कथा ऐकणारा तो फक्त आणि फक्त धुंदुकारी होता. नंतर गोकर्णांनी श्रावण महिन्यामध्ये दुसरी कथा केली आणि त्यावेळी कुत्रे, चांडाळ सर्व प्राणीही दिव्य रूप धारण करून त्या ठिकाणी गोलोक धामास गेले. सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की ही कथा जी आहे ती कथा आपल्याला दुःखातून सोडवते.
आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवते. पण कधी? ज्या वेळेला ती कथा तुम्ही निजध्यासाने, तुम्ही तन मन धनाने, मनामध्ये कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता ती कथा तुम्ही ज्या वेळेला श्रवण कराल, त्यावेळेला त्या कथेचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ही श्रीमद भागवत कथा ऐकत असताना या धुंदुकारीच्या, आत्मदेव ब्राह्मणाच्या, धुंदुलीच्या आणि गोकर्णाच्या माध्यमातून एकच सांगू इच्छिते की माता पित्यांना दुःख देणारा, व्यभिचार करणारा, चोरी करणारा, दारू पिणारा आणि पापांचं जीवन जगणारा जो व्यक्ती असेल, त्या व्यक्तीला जीवनामध्ये कधीच मुक्ती मिळत नाही. पण तो व्यक्ती जर तनाने, मनाने, मनामध्ये कुठलीही आसक्ती न धरता इथं श्रवण करण्याकरता येत असेल, तर ही श्रीमद भागवत कथा त्या जडजीवांचा उद्धार करते, अशी ही कथा आहे. म्हणून ही कथा सर्वांनी ऐकावी.